नमस्कार मंडळी, आज दिनांक 16 मार्च 2024 हा सुधारित अंदाज आहे हवामानाचा। मंडळी, आधी दिलेल्या अंदाजामध्ये थोडे बदल असून दिनांक 17 आणि 18 तारखेला म्हणजेच रविवार आणि सोमवारी कुठं किती मिलीमीटर पाऊस पडेल त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत। मंडळी, आधी दिलेल्या अंदाजामध्ये थोडे बदल आहे। रविवार आणि सोमवारी पूर्व विदर्भात आता दुपारनंतर जे आहे काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, म्हणजेच दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे। तर काही भागामध्ये हे पाऊस तुरळक तर काही भागामध्ये जास्त राहील, पण यामध्ये जे आहे मेजर ॲक्टिव्हिटीज अशी दिसत नाही। काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त राहील तर काही भागात कमी प्रमाणात राहील, पण मेजर ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणू नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल असा पाऊस अपेक्षित नाही आहे। त्यानंतर जर पाहिलं आपण जास्त शक्यता ही वादळी पावसाची जी आहे हे MP म्हणजे मध्य प्रदेश आणि तेलंगणा, मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहे। तर त्यामध्ये पाहिलं आपण तर ते कुठले तालुके आहेत त्या जिल्ह्यातील, तर गडचिरोली एक जिल्हा आहे, चंद्रपूर आहे आणि नागपूर आहे, या जिल्ह्यातील ते तालुके असतील। मेजर या भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस आपल्याला अपेक्षित आहे। पण या दरम्यान जर पाहिलं 2-4 ठिकाणी गारपीट देखील होईल। पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा आपणास पाहायला मिळेल। आणि जर पाहिलं आपण तर मंगळवार दिनांक 19 मार्च मंगळवारी जर पाहतो म्हटलं आपण तर मंगळवारच्या हवामान अंदाजामध्ये यामध्ये थोडी अनिश्चितता आहे। पण ह्याबद्दल जे आहे आपण एकतर रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी आपण असाच एक व्हिडिओ बनवून आपण अपलोड करू। आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार पूर्व विदर्भात पाऊस परत सक्रिय होऊ शकतो आणि रविवार आणि सोमवारच्या तुलनेमध्ये याच्यात वाढ सुद्धा अपेक्षित आहे। जर रविवार आणि सोमवारचा जर विचार केला तर मंगळवारी जे आहे याच्यात वाढ देखील होईल, पण एकच आहे यामध्ये अनिश्चितता आहे। या दिवशी पूर्व विदर्भात थोड्या प्रमाणात गारपीट होऊ शकते। पश्चिम विदर्भात पाऊस सक्रिय होईल का याबद्दल आपल्याला जे आहे हे अनिश्चितता आहे, परंतु सध्या तरी शक्यता जी आहे पावसाची, आपण जे ॲक्टिव्हिटीज पाहत आहोत, आपण ज्या नकाशात जे दिलेलं आहे त्यानुसार जर बघतो म्हटलं आपण तर रविवार आणि सोमवारच्या तुलनेत मंगळवारीमध्ये जे आहे त्यात ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वाढ दिसत आहे। परंतु सध्या तरी शक्यता कमी दिसते, तर तुरळक क्षेत्रात जे आहे हे पाऊस पडू शकतो। तर मंडळी, हे रविवार, सोमवार आणि मंगळवार हा हवामानाचा अंदाज होता, पण मंगळवारच्या अंदाजामध्ये जे आहे अनिश्चितता असल्यामुळं तो अंदाज आपण सोमवारी सकाळी यूट्यूबच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळेल। पण जे काही काढणीला आलेली पिकं येतं, या काढणीला आलेल्या पिकाची आपण योग्य ती त्याचं नियोजन करावं, योग्य त्या ठिकाणी ते त्याची साठवण करावी। तसंच ज्या भागांमध्ये गारपीट आहे तिथं सुद्धा जनावरं वगैरे असतील त्याची सुद्धा आपण ती काळजी घ्यावी। धन्यवाद।